सकाळी 8:45 वाजता खऱ्या अर्थाने बारामतीतील विमानतळावर एक दुःखद घटना घडली आणि यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 नागरिकांचा मृत्यू झाला। साहजिकच त्यानंतर जे बारामतीतील मेडिकल कॉलेज आहे येथे नागरिक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृतदेह आणण्यात आलेला आहे। बारामतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जे बारामती आहे, संपूर्ण बारामतीमध्ये जी बाजारपेठ आहे संपूर्ण बंद करण्यात आलेल्या आहेत। अगदी मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत ते मेडिकल कॉलेज येथे दाखल झालेले आहेत। कार्यकर्ते असतील किंवा बारामतीमधील जे नागरिक आहेत, संपूर्ण राज्यभरातील जे कार्यकर्ते आहेत ते मेडिकल कॉलेजच्या येथे दाखल झालेले आहेत आणि कार्यकर्ते देखील आहेत। त्यांच्या आपण भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। साहजिकच मोठं दुःख आज संपूर्ण राज्यावरती पसरलेलं आहे। अनेक कार्यकर्ते जमा झाले आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। सकाळी जी घटना घडली त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला। आता मृतदेह मेडिकल कॉलेज मोठ्या प्रमाणात नागरिक जमले। काय भावना होती सकाळी 9 वाजता तुम्हाला प्रथम घटना समजली? मुळात असं आहे की विमानाचा अपघात झाला त्यावेळेस माझा छोटा भाऊ पोपट खेरे त्यांना एअरपोर्टवर भेटण्यासाठी गेला होता। तर त्या क्षणी नक्कीच मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत, अभिनेते देखील सयाजी शिंदे आता जे बारामतीतील मेडिकल कॉलेज आहे येथे दाखल झालेले आहेत। जे कार्यकर्ते आहेत साहजिकच मोठी हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत आणि अभिनेते असतील किंवा राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत ते देखील येथे मेडिकल कॉलेजच्या येथे दुःख या घटनेचा हळहळ व्यक्त करण्याचा। काय सकाळची घटना काय होती? साधारणतः सकाळी 7-7:30 वाजता ते एअरपोर्टला येणार आहेत असा रात्री आम्हाला निरोप मिळाला होता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भेटायला बोलवलं होतं, पण मला वेळेत पोहोचणं शक्य नसल्यामुळे माझ्या बंधूला पाठवलं होतं। माझा भाऊ पोपटराव खेरे तिथं प्रत्यक्षदर्शी त्यांना भेटण्यासाठी गेला होता। सकाळी बरोबर 8:40-8:45च्या दरम्यान विमान लँडिंगच्या स्थितीमध्ये जेव्हा आलं त्यावेळेस हे सगळे लोक त्यांना रिसिव्ह करण्यासाठी बाहेर येऊन उभे होते, पण पहिल्या प्रयत्नामध्ये विमान लँड झालं नाही। विमान परत वर गेलं हवेत आणि पूर्ण मग बाजूच्या गावाला वेढा घालून परत एअरस्ट्रीपकडे आलं। पण एअरस्ट्रीपवर येत असताना विमान एअरस्ट्रीपवर न येता एअरस्ट्रीपच्या बाजूच्या मोकळ्या मुरमाड जमिनीवर लँड झालं आणि त्यामुळे एअरपोर्टच्या पासून साधारणतः एअरस्ट्रीपची जी लांबी आहे ती 2 किलोमीटर रिसिव्ह गेटपासून आहे। तर त्याच्या साधारणतः त्या परिसरामध्ये विमानाचा स्फोट झाला। स्फोट झाल्यावर सगळेजण धावत पळत तिकडे जायचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती अत्यंत भयावह होती। आदरणीय दादांची ज्या सीटवर होते ती सीट पूर्ण एक्झिट होऊन बाहेर आली होती। विमानाच्या अवशेषापासून बाजूला त्यांचं शरीर पडलेलं होतं, परंतु दुर्दैवानं आगीचे लोळ एवढे मोठे होते की कुठल्याही प्रकारचा मदतीचा प्रयत्न कुणीही करायचं ठरलं असतं तरी ते अशक्य होतं। आणि आज जी घटना घडली तिला शब्दच नाहीत बारामतीकरांच्यासाठी। हे निशब्द होणारा प्रकार आहे, पुन्हा असे अजितदादा होणे नाही। काय नक्की आज बारामतीतील सर्व नागरिक व्यक्त करताना दिसतात? बाजारपेठ सर्वच नागरिक मेडिकल कॉलेज असेल किंवा घटनास्थळावर दाखल झालेले आहेत। काय निश्चितपणे सकाळी आम्हाला ही घटना समजली आणि सर्वजण आम्ही बारामतीच्या दिशेने निघालो आणि एक आम्हाला असं वाटलं की आता ही आपली बारामतीच उद्ध्वस्त झाली का काय, कारण बारामतीच्या विकासासाठी दादांनी तन मन धनाने इथं सगळं त्यांचं जे काही योगदान आहे ते देण्याचं काम स्वतः दादांनी या ठिकाणी केलं। निश्चितपणे आम्हाला सर्वांना दुःख झालेलं आहे आणि बारामतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणि आम्ही शेकडो हजारो लोक आज येत आहेत जात आहेत पुण्यावरून महाराष्ट्रातून, पण निश्चितपणे दादांचा सारखा नेता परत होणे नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। आणि ही बारामतीची पोकळी परत पुढं कोणीही भरू शकत नाही असं दादांचं काम या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे, एवढंच मी या ठिकाणी सांग। काय अगदी सकाळी 6 वाजल्यापासून दादा पाठीकामचं सुरू व्हायचं, आज ही दुःखद राज्यात अख्ख्या हळहळ व्यक्त होत आहे। काय आज कशा भावना आहेत? प्रथम खूप म्हणजे वाईट घटना घडली, अशी घडायलाच नको होती। आज हे महाराष्ट्राला आणि बारामती तालुक्याला परत नेता, महाराष्ट्रालाच नेता असा परत मिळणार नाही। खूप वाईट घडलं परत।
खरे साहेब, खऱ्या अर्थाने तुम्ही सकाळी ही 8:45च्या दरम्यान घटना घडली. परत दादांना भेटण्यासाठी तुम्ही विमानतळावरती गेलता. काय नक्की तुम्हाला काय सध्याची त्या परिस्थिती काय दिसली, काय वाटलं, काय भाऊ? आज सकाळी आम्हाला 7 वाजता एअरपोर्टला भेटायला याचा निरोप आला होता. कारण सुपा पंचायत समितीची जागा भाजपला त्या ठिकाणी सोडली होती आणि त्या अनुषंगाने कालचा जे एक अपक्ष फॉर्म राहिला होता, तर त्या निमित्तानं दादांनी सांगितलं की आज आपण तिथला काहीतरी मार्ग काढू, तू त्या ठिकाणी ये. म्हणून मी सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी गेलो, विमानतळावरती गेलो. विमानतळावर गेल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांचे काही PA होते, बॉडीगार्ड होते, सगळेच आम्ही एका ठिकाणी बसलो होतो आणि 8:40 विमान त्या ठिकाणी आलं. आम्ही सगळे रिसीव्ह करण्यासाठी त्यांना बाहेर गेलो आणि आम्ही समोर विमान दिसतंय की दादा त्या ठिकाणी आले, परंतु ते विमान लँड न होता पुन्हा एकदा त्यांनी गावाला गिरटी घातली आणि परत लँड व्हायला तिथं आलं, परंतु ते वर ट्रॅकवर लँड न होता ते खाली त्या ठिकाणी लँड झालं आणि मोठा स्फोट झाला. मोठा आवाज त्या ठिकाणी झाला, परंतु आमच्या सगळ्यांचा संभ्रम असा निर्माण झाला की तिथं ट्रेनिंगचेही काही विमान आहेत, तर कदाचित त्यातलं काही विमान एखादं पडलं आहे का, म्हणून आम्ही सर्वच त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालो. परंतु त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ते विमान दादांचं होतं असं संशय सगळ्याला आला. नंतर आम्ही एक 15-20 मिनिटांनी पूर्ण त्याची खात्री केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की ते दादांचंच विमान होतं आणि दादांची बॉडी त्या ठिकाणी बाजूला पडली होती. कदाचित त्या विमानाचा जर स्फोट झाला नसता, आग झाली नसती, तर कदाचित दादा वाचले असते. परंतु आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जवळपास 200 ते 300 फुटापर्यंत ते धग त्या ठिकाणी होती. त्यामुळं कोणालाच त्या ठिकाणी काही इलाज करता आला नाही. शेवटी आम्ही सर्व पाहत बसलो. अग्निशमक दलाच्या गाड्याही त्या ठिकाणी होत्या, पण वाईट एवढंच वाटतं की एवढं सगळ्या गाड्या चांगल्या असताना त्या गाडीमध्ये पाणी नव्हतं. त्या गाड्या मोकळ्या तिथं होत्या, तिथं गेल्या, परंतु त्या गाडीमध्ये पाणी नसल्यामुळं तिथं ते आग विझू शकले नाहीत. नक्कीच हे बारामतीमधील जे नागरिक आहेत मोठ्या प्रमाणावरती बारामतीमध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहेत. मावशी, काय आज ही घटना घडलेली आहे, बारामती आज पोरकी झाली आहे दादांच्या घटने, काय भावना व्यक्त करावी? नाही, हे वाईटच झालेलं आहे बारामतीकरांसाठी. कारण दादांनी जेवढं काम केलं तेवढं कोणीच केलेलं नाही. आणि मी वंचित बहुजन आघाडीची, बारामती तालुका महिला आघाडीची, त्याच्यामुळं मला पण वाईट वाटलं ह्या गोष्टी ऐकून. त्यामुळं दादांचं कसं वाघ होता हा बारामतीचा, त्यामुळं आम्ही आता दुःख झालं तर काय सांगू शकत. म्हणजे आम्हाला आमच्या भावनाच व्यक्त करता येणार, कारण आमच्या बारामतीची शान आहे ही दादा म्हणजे. आणि म्हणजे कळतच नाही की काय सांगावं की दादा म्हणजे काय होते आमच्या बारामतीचे. कारण दादांसारखं बारामतीमध्ये कुणी कार्य केलं नाही. लहानाची मोठी मी बारामतीमध्ये झाली. मला पहिली बारामती आणि आत्ताच्या बारामतीमध्ये जो फरक तुम्हाला सगळ्यांना जो दिसत असेल ना, तो दादांमुळे साहेबांमुळे आहे ह्या गोष्टी. नागरिकांच्या जे डोळ्यात अश्रू आहेत. काका, काय आज भावना? दादांसारखं मोठं दादा आमच्याकडे एवढं शेतकऱ्यांची जाणीव राखत होतं का नाही, लय जाणीव राखत होतं. एकटं का नाही, प्रत्येक जर गावात जर यायचं म्हणलं तर सकाळी 7ला 6ला लिंबुडी जाऊ आमच्या गावात सुद्धा येत होतं. एकटं दादांनी आम्हाला सहकार्य केलं. गावात दादांनी हे केलं. आम्हाला इतकं अवघड वाटलं की घरात लहान पोरं सुद्धा रडतात, आमच्या घरातली पोरं सुद्धा रडतात. लय संकट दादांनी लय संकट आम्हाला पाळग केलं. दादाचं इतकं कौतुक वाटायचं की आमच्या लिंबुडी गावात आहे ना, कधी येतं त्याचं काम नाही. लहान पोरांना 12वी शाळेला नव्हती तर हायस्कूल काढून दिलं. एक मजली नाही तर डबल मजली हायस्कूल काढून दिलं दादांनी. एवढं दादांनी सहकार्य केलं. प्रत्येक गावागावात, आमच्या गावात तर कधीच त्यांनी हायस्कूल नसताना हायस्कूल मंजूर केलं. 6 वाजता एक दिवशी लिंबुडी गावात आमच्या आलं. एक तर दादांनी सहकार्य केलं. दादांसारखा माणूस बारामतीत, आता बारामतीचा जुरू झाल्यागत झाला. दादांसारखं म्हणजे कौतुक करण्यासारखं दादांचं नाही. इतकं कौतुक करण्याजोगतं दादाचं आहे. म्हणजे आम्हाला आठवण येते माझ्या तर भावाच्या पोराला सांगायचे 10 लाख रुपये दिले त्यांनी दादांनी. त्यांनी मुंबईला गेलो तर 10 लाख रुपये नदीमधून दिलं, ट्रॅक्टर खाली गावला तर 10 लाख रुपये मंजूर करून दिलं दादांनी. लगेच घेऊचा म्हणले 10 लाख रुपये दिले दादांनी. बारामतीचं दादा गेलं, ते बारामती गेलं का नंदनवन केलं दादांनी बारामतीचं, पण राहिलं नाही काय. अगदी नागरिकांना अश्रू अनावर होत आहे. तर काय भावना आहेत आज? काय आमच्या भावना अशा आहेत, पुरेपूर आम्हाला दादा गेल्यामुळं पूर्ण इतका त्रास होतोय की आमचं नाक गेल्यासारखं झालं. आम्हाला म्हणजे बारामतीत राहायचं म्हणजे आमचे दादा, वडील आणि आजोबा ह्यांच्या दरम्यान सारखे होते. आम्हाला दादा जर नाहीत
तर आम्ही आता बारामतीतच नाही असं वाटायला लागलंय. आमची बारामती आता मागे जाणार, आम्हाला नेता नाही म्हणावा असा. असा माणूस आमच्या बारामतीत कधीच होणार नाही. इथनं मागे बी नाही झालं, इथनं मोरं तर कधीच होणार नाही असा आम्हाला पुरेपूर अंदाज आहे. हा दादांचा कार्यकाळ इथून पाठीमागचा हा कुणीच सांगू शकत नाही. इतका भारी त्यांनी कार्यकाळ करून टाकला बारामतीसाठी. इथं नागरिकांना रडू कोसळले, साहजिकच मोठं दुःख आहे ते राज्यावरती कोसळले. राज्याचे जे शेतकऱ्यांचे नेते, गोरगरिबांचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, मोठ्या प्रमाणावरती नागरिक येथे दाखल झालेले आहेत. अगदी भावना व्यक्त करताना दिसत आहेत. प्रत्येकाला रडू देखील कोसळत आहे. एकंदरीत आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय वाटते? मी एवढंच सांगतो, महानंद डेअरीचा व्हाईस चेअरमन म्हणून मी 7 वर्ष काम करत होतो. या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकरी असो, ऊस उत्पादक शेतकरी असो, ग्रामीण भागातल्या माणसाला न्याय देण्याचं काम आणि त्याला बाहेर काढण्याचं काम नामदार अजितदादा पवार यांनी केलं. माझा अनुभव असा आहे, जेव्हा मी व्हाईस चेअरमन होतो आणि असं संकट आलं की राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 18 आणि 20 रुपये दर मिळायला लागला, दादांनी 287 कोटी रुपये आम्हाला दिले. आम्ही 25 रुपये शेतकऱ्यांना दर दिला. पुन्हा संकट महानंदवर आलं, परत दादांनी अनुदानाच्या स्वरूपात 70 कोटी दिले. पुन्हा आम्ही अडचणीत आलो, पुन्हा दादांनी 253 कोटी रुपये दिले. राज्यातला ग्रामीण भागातला माणूस शेतकरी या कुटुंबाला जगला पाहिजे, त्याला टिकला पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. राज्यातला सहकार, दूध संघ असो, साखर संघ असो, सहकारी साखर कारखाने असो, ते टिकवण्याचं काम या पवार कुटुंबाने महाराष्ट्रात केलं आणि अत्यंत वाईट घटना घडली. काय भावना? आज आमच्या बारामतीकरांसाठी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रांसाठी आज इतकं मोठं दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की जो नेता शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक चाणक्य नीतीचं राजकारण करत होतं आणि त्याचा राजकारणाचा आधार सर्व धर्मीय समभावांना जी वाटत होतं, आज तो चाणक्य नेता आमच्या महाराष्ट्रातून निघून गेला, त्याचं आम्हाला आज दुःख वाटतंय. आणि मी 1988 पासून दादांचा कार्यकर्ता आहे, दादांबरोबर काम केलेलं आहे. या बारामतीची अवस्था काय होती, इतकी मोठी बारामती स्वित्झर्लंड सारखं करण्यासाठी माननीय दादांनी आठवणाट प्रयत्न केला. दादांनी 6 वाजता उठायचं, 5:30 वाजता उठायचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं. ज्या मुलामुलींना ॲडमिशन मिळत नव्हतं त्या मुलामुलींसाठी विद्याप्रतिष्ठान असेल किंवा वेगवेगळे कॉलेज असतील त्या ठिकाणी ॲडमिशन मिळवून देणं. माझ्यासुद्धा 2 भावांना मुलांना माननीय दादांनी स्वतःने पैसे भरून माननीय दादांनी ॲडमिशन मिळवून दिलं आणि ती असं झाल्यामुळं मला काही बोलता येत नाही. देव परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव एवढ्याच्या निमित्ताने नक्कीच हे बारामतीतील जे नागरिक आहेत, राज्यभरातून जे नागरिक आलेले आहेत, असा नागरिक नाही की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांना मदत झालेली नाही. मग कृषी क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्र असेल, अगदी शेतीतील आताच काकांनी सांगितलं की अगदी शेतकऱ्यांच्या दुधाला देखील भाव देण्याचं काम दादांनी केलं. नक्कीच दादांनी जे गोरगरिबांसाठी जे काम केलेलं आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र काही ठिकाणी जे पुणे असतील अशा भागातून नागरिक आलेले आहेत. अण्णा, काय भावना आहेत? आज राज्याचे उपमुख्यमंत्री सकाळी 8:45 वाजता ही घटना घडली, काय भावना होत्या? तुम्हाला किती वाजता समजलं? काय तुमची पहिली भावना आहे? मला 9:10 कमी असताना ही बातमी आली की दादाचं इमान क्रॉस झालं. दादा बाबतीत दादाने मला तिकीट देताना सांगितलं, दादा तुम्हाला तिकीट नाही दिला अण्णा, कावळा शिवणार नाही. आम्हाला कुठंतरी दादानी न्याय दिला. दादानी महाराष्ट्र पोरकं केलाय. दादाच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ही हानी कधीच भरून निघणार नाही. मला काय बोलावं हे सुचत नाही. मी 4 दिवसापूर्वी दादाकडे गेलो होतो. दादाने मी मागं बसलो तर दादा म्हणले, अण्णा तुम्ही पुढे येऊन बसा. माझ्या शेजारी दादांनी मला बसवलं. आमच्या पोरांना बोलून घेतलं दादांनी. काही सुचत नाही मला.
दादासारखा माणूस जन्माला येणे नाही परत. कार्यकर्ते आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचा दादा गेला, दादा दादा होता. कुठल्या शब्दात दादा बरोबर बोलावा, तळातल्या माणसाच्या दारापर्यंत दादा जाणारा, शेवटच्या कार्यकर्त्याला जय देणारा दादाचा गेला. जे कार्यकर्ते आहेत किंवा जे नागरिक आहे असा नागरिक नाही की ज्यांनी महाराष्ट्रात हा व्यक्त होत्या. कृषी क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रात किंवा असा कोणता व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत झालेली नाही. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, देशभरात ही शोककळा पसरलेली आहे. मोठे बारामतीच्या परिसरातील नागरिक असतील किंवा राज्यभरातील राष्ट्राचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. खऱ्या अर्थाने सकाळी ही 9:15 वाजता घटना विमानतळावरती घडली आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 नागरिकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर जे बारामतीमधील मेडिकल कॉलेज आहे येथे त्यांचा मृतदेह आणण्यात आला. परंतु घटनास्थळावरती देखील मोठी कार्यकर्त्यांची, नागरिकांची गर्दी होती आणि तीच गर्दी संपूर्ण जे मेडिकल कॉलेज आहे त्याचा परिसर आहे संपूर्णरित्या लोकांनी भरलेला आहे. अजून देखील अभिनेते असतील किंवा सिनेमा क्षेत्रातील, शेती क्षेत्रातील, सर्व क्षेत्रातील जे नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत, हे बारामतीमध्ये दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत, सद्यस्थितीतील जे मेडिकल कॉलेजचं समोर आपण हे परिस्थिती पाहू शकता की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो मृतदेह आहे तो मेडिकल कॉलेजमध्ये येथे आहे आणि जी गर्दी झालेली आहे ही गर्दी मोठी आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ह्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. दादांच्या सोबतीने अनेक कार्यकर्त्यांनी देखील नियमित काम केलेलं आहे. भाऊ, प्रत्येक सभेला असेल अगदी दादा पाठे 6 वाजल्यापासून दादांची कामाची पद्धत होती, तुम्ही कायम सोबत असायचा. आजची घटना 9:15 वाजता घडली, काय पहिली भावना? कारण ही 9च्या दरम्यान घटना. खरं तर आज बारामती ही पोरकी झालेली दिसते आम्हाला आणि आदरणीय दादांनी कधीच कार्यकर्त्याला दुजाभाव दिला नाही. सगळे कार्यकर्ते आपल्याशी गेले. दादा नेहमीच कार्यकर्त्याला ताकद द्यायचे आज, परंतु दादांच्या या जाण्याने आम्ही सगळी बारामतीकर पोरकी झालो आहोत आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळात दादासारखा नेता होणे शक्य नाही. पहाटे उठून गोरगरिबाची कामं करणे ही दादाची ओळख होती महाराष्ट्राची आणि त्याच्यामुळं बारामतीकरी पोरकी झाली आमचा विठ्ठल खेळ. नक्कीच कार्यकर्ते हे रडू कोसळलेला आहे. अगदी भावना त्यांना अनावर झालेल्या आहेत. मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. असा कार्यकर्ता मोठी जी भावना व्यक्त करताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे ती बारामतीतील जे मेडिकल कॉलेज आहे येथे जमलेली दिसत आहे. दीपक कापरे, विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.